यश या शब्दामागे खूप मोठा अर्थ आहे. या शब्दासोबत लोकांच्या इच्छा, आकांक्षा आणि भावना जोडलेल्या असतात, ज्या बऱ्याचदा तुमच्यावर ओझं टाकतात. पण एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही सोसायटीच्या ओझ्यापासून मुक्त होऊन तुम्हाला जे हवं ते करू शकता. आजच्या बुक समरीमधून आपली स्वतःची यशाची व्याख्या कशी बनवावी हे तुम्हाला शिकायला मिळेल. तसेच आपल्याला करिअरमध्ये यशस्वी बनण्यासाठी कुठून आणि कधी सुरुवात करावी हे देखील तुम्हाला समजेल. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण रॉबर्ट स्टीव्हन कॅपलॅन यांनी लिहिलेल्या व्हॉट यू आर रिअली मेंट टू डू या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. लोकांनी जे सांगितलं ते ऐकणे, त्यानुसार वागणे आणि त्यावरून यशाची एकच व्याख्या असते अशी स्वतःची समज करून घेणे हे खूप सोपं आहे. पण या शब्दाचा खरा अर्थ जाणून घेणे आणि त्याची व्याख्या आपल्याप्रमाणे बदलणे हे मात्र कठीण आहे. पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला यशाचा योग्य अर्थ माहीत असलाच पाहिजे. सगळ्यांपेक्षा वेगळ्या रस्त्यावर चालणे कधीकधी खूप कठीण असू शकतं, पण विचार न करता कोणीतरी दुसऱ्याने सांगितलेल्या रस्त्यावर चालत राहणे यापेक्षाही जास्त कठीण असतं. या जगात राहणारा प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे, प्रत्येकामध्ये एक वेगळं टॅलेंट आहे आणि तोच माणूस यशस्वी होतो जो सगळ्यात वेगळा विचार करतो. आजच्या समरीमध्ये तुम्हाला हे शिकायला मिळेल की तुम्ही यशाची व्याख्या स्वतःप्रमाणे कशी बनवू शकता आणि याच्या मदतीने तुम्हाला यश कसं मिळू शकतं. तसंच स्वतःला, आपल्या आयुष्याला आणि आपल्या करिअरला कशा प्रकारे ओळखावं हे सुद्धा तुम्ही इथे शिकाल. याशिवाय कशा प्रकारे योग्य संधीचा फायदा घेऊन तुम्ही यशाकडे मार्गक्रमण करू शकता हे देखील तुम्हाला समजेल. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये विश्वासू आणि अर्थपूर्ण नाती बनवण्याचं काय महत्त्व आहे हे सुद्धा तुम्हाला समजेल. या समरीचा पहिला भाग आहे व्हॉट यू आर रिअली मेंट टू डू. जर तुम्हाला खरंच यशस्वी व्हायचं असेल तर समाज, कुटुंब आणि तुमच्या मित्रांनी सांगितलेल्या गोष्टींपेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला यशाची स्वतःची व्याख्या तयार करावी लागेल. तसं तर लोकांकडून आणि समाजाद्वारे आयुष्याबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, पण ते ऐकून त्यानुसार आयुष्य जगणारा प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतोच असं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगू शकत नाही. स्वतःच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करावी लागेल ती म्हणजे स्वतःला गोल ओरिएंटेड बनवा. म्हणजेच कोणत्याही एका लक्ष्यावर स्वतःचं लक्ष केंद्रित करण्याचा माइंडसेट बनवा. दुःख आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहे, पण अपयशाने खचून न जाता तुम्हाला नेहमी पुढे जात राहावं लागेल. हार मानून खचून जाणे हे कोणत्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन असू शकत नाही. तुमच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय तुम्ही घेणे आणि त्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी स्वतःच घेणे हे गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःलाच तुमच्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्हाला हे केअरफुली पडताळून बघावं लागेल की तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या वाईट परिस्थितीमध्ये फसलेले असाल तर तुम्ही स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करून आपलं भविष्य चांगलं करू शकता. तुम्ही कितीही मोठे व्यक्ती बनले तरीही कोणत्याही प्रकारच्या क्रिटिसिझमला सामोरे जाण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. तसेच नवीन गोष्टी शिकण्याचा ॲटिट्यूडसुद्धा ठेवता आला पाहिजे. यामुळे तुम्ही काळासोबत बदलायला शिकाल. तसेच यामुळे तुम्ही तुमचं काम आणखी चांगल्या प्रकारे करू शकाल. एकदा एक खूप समजदार विद्यार्थी ज्याला पियानो वाजवता यायचं तो आपल्या लेखकाकडे काही गोष्टींवर सल्ला घ्यायला आला. त्याने त्याच्या आयुष्यात नक्की काय करायला हवं हे त्या मुलाला समजत नव्हतं. त्याच्यासमोर फुल टाईम जॉब करण्याच्या खूप ऑफर्स होत्या, पण त्याला त्यापैकी बऱ्याच ऑफर्सबद्दल शंका वाटत होती. पण म्युझिकवर प्रेम करणारा हा मुलगा एका बिझनेसच्या प्रोफेसरकडून असा सल्ला का मागत होता? खरं तर या टॅलेंटेड मुलाच्या खांद्यावर त्याच्या टॅलेंट व्यतिरिक्त त्याच्या स्टुडंट लोनचा आणि त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षांचा सुद्धा भार होता. सध्या त्याला आपल्या पॅशनपासून दूर राहून पैसे कमावण्यासाठी एका फायनान्शियल फर्ममध्ये काम करावं लागत होतं. त्या मुलाने असं सुद्धा सांगितलं की त्याला या फायनान्शियल जॉबमध्ये किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही करिअरमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही.
जर त्याच्याकडे दुसरा मार्ग असता तर त्याने तो जॉब कधीच केला नसता आणि त्याने म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम केलं असतं. त्याने असं सुद्धा सांगितलं की तो म्युझिकपासून यामुळे दूर जात होता कारण त्याचे मित्र आणि घरी येणारी लोक त्याला सांगायचे की यशस्वी होण्यासाठी फायनान्शियल इंडस्ट्रीज सगळ्यात चांगली आहे. कॉर्पोरेट जॉब खूप कमी लोकांना मिळतो आणि त्यात पैसेसुद्धा चांगले मिळतात. तर या मुलाच्या सिच्युएशनमध्ये बदलत्या ट्रेंडचा प्रॉब्लेम होता. वेळेनुसार लोकांची यशाची व्याख्या देखील बदलत जाते. जर या मुलाने एक असं करिअर निवडलं ज्यामध्ये त्याचा अजिबात इंटरेस्ट नाही तर तो पुढे जाऊन त्याला त्याच्या कामामधून कधीच समाधान मिळणार नाही आणि तो फ्रस्ट्रेट होईल. पण लेखकाने मात्र त्या मुलाला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत केली. लेखकाचा सल्ला फक्त आताच नव्हे तर त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यात आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यात मदत करणारा ठरला. जर तुम्हाला देखील समाधानी आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करावा लागेल आणि यशाच्या दिशेने स्वतःहून पाऊल उचलावं लागेल. आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेतल्याने आपलं आयुष्य एका चांगल्या दिशेकडे वळतं. आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखा. दुसऱ्यांच्या चुका काढणे आणि त्यावर बोलत राहणे हे खूप सोपं आहे, पण स्वतःमध्ये डोकावून पाहणे आणि त्यानुसार स्वतःवर काम करणे हे कठीण आहे. आपल्यामध्ये देखील दोष आहेत आणि हे स्वीकारण्यासाठी खूप हिंमत लागते. दुसऱ्यांचा फीडबॅक घेणे तर गरजेचं आहेच, पण स्वतःचा फीडबॅक यापेक्षा खूप जास्त गरजेचा आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही परफेक्ट होणे गरजेचं नाही. स्वतःमध्ये डोकावून बघणे आणि दुसऱ्यांकडून फीडबॅक घेणे या दोन गोष्टी आपल्याला आणखी चांगलं बनवण्यास मदत करतात. जर तुम्हाला कोणी योग्य फीडबॅक देत नसेल तर त्यांना योग्य प्रश्न विचारून योग्य फीडबॅक घेणे ही तुमची जबाबदारी आहे. आपल्या कामाच्या आणि लक्ष्याच्या हिशोबाने स्वतःला परत परत पारखून बघा. एक सामान्य धावपटू असताना स्वतःची तुलना एका ऑलिम्पिक धावपटूशी करणे म्हणजे मूर्खपणा आहे. स्वतःला आधीपेक्षा आणखी चांगलं बनवण्यासाठी तुम्ही असं करू शकता की एक लिस्ट बनवा आणि त्यामध्ये आपल्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस दोन्ही लिहा आणि मग त्यावर काम करायला सुरू करा. स्वतःला आधीपेक्षा आणखी चांगलं बनवण्याची तुमची इच्छाच तुम्हाला एखाद्या अशा माणसाकडे घेऊन जाईल जो तुम्हाला तुमच्या विकनेसेसवर काम करायला शिकवेल. तो माणूस तुमचा बॉस असू शकतो किंवा एखादा बाहेरचा व्यक्ती असू शकतो. तो कोणीही असो, पण त्याला तुम्हाला समजावता आलं पाहिजे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःमध्ये काही सामान्य स्किल्स वाढवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे एखाद्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा भाग बना. स्वतःला आणखी चांगलं बनवण्यावर आणि स्वतःच्या स्किल्स आणखी जास्त चांगल्या बनवण्यावर लक्ष दिलं की मग नंतर तुम्हाला तुमच्या यशाकडे मार्गक्रमण करावं लागेल. एकदा खूप इरिटेट झालेल्या प्रोडक्ट मॅनेजरने आपल्या बॉसबद्दल स्वतःचं इरिटेशन बोलून दाखवलं. त्याला असं वाटत होतं की त्याच्या कामाला तेवढं ॲप्रिसिएशन मिळत नाही जेवढं मिळायला हवं. जेव्हा त्या मॅनेजरला त्याच्या स्ट्रेंथ्सबद्दल विचारलं तेव्हा त्याने त्याच्या ॲनालिटिकल स्किल्स आणि हार्डवर्क या 2 स्ट्रेंथ्स सांगितल्या. पण जेव्हा त्याला त्याच्या वीकनेसबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो कन्फ्यूज झाला. त्याने याचं उत्तर काय दिलं पाहिजे हे त्याला समजत नव्हतं, कारण कोणालाच त्याच्या कामामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नव्हता आणि त्याने स्वतःसुद्धा कधीच याबद्दल विचार केला नव्हता. त्याला वाटायचं की त्याचं काम एकदम परफेक्ट आहे. मागच्या वर्षी या यंग मॅनेजरला जेवढे पैसे मिळायला हवे होते तेवढे मिळाले नव्हते. याबद्दल त्याच्या बॉसने काही चर्चा केली नव्हती आणि तो सुद्धा याबद्दल त्याच्या बॉसला काही बोलला नाही. स्वतःची वीकनेस समजून घेण्यासाठी त्याने आपल्या वीकनेसबद्दल विचार केला. यासाठी त्याने स्वतःच्या माइंडसेटवर लक्ष द्यायला सुरुवात केली. यातून त्याला हे समजलं की त्याच्यामध्ये काय कमतरता आहे. हे कदाचित त्याला त्याची कंपनी त्याला सांगेल अशी अपेक्षा तो करत होता, पण त्याने कधी हा विचारच केला नाही की हे काम त्याला स्वतःला करावं लागेल. या तरुण मॅनेजरने कधीच स्वतःला कोणता प्रश्न विचारला नाही आणि कोणत्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा देखील प्रयत्न केला नाही. त्याने कधीच स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेसबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. यामुळेच त्याला कधीच स्वतःमध्ये बदल करून आणखी जास्त यशस्वी होण्याची संधी मिळाली नाही. म्हणून स्वतःमध्ये डोकावून बघणे आणि आपल्या स्किल्स आणि वीकनेसवर नेहमी काम करत राहणे फार गरजेचं आहे. आपलं पॅशन शोधणे. जास्तीत जास्त लोक पॅशन आणि लॉजिकला वेगवेगळं बघतात.
आणि पॅशन म्हणजे इमोशनल गोष्ट आहे असं समजतात. पण असा विचार करताना ही लोक विसरून जातात की तेच लोक यशस्वी होतात जे त्यांच्या कामाबद्दल आणि जॉबबद्दल पॅशनेट असतात. आपल्या पॅशनला सगळ्यात वर ठेवणे हे काही सोपं काम नाही. त्यातल्या त्यात जर तुमचं पॅशन सगळ्यांपेक्षा वेगळं असेल तर आपल्या पॅशनला महत्त्व देणे जास्त अवघड होतं. लोकांच्या प्रेशरमध्ये आणि सपोर्ट न मिळाल्याने बरीच लोक आपलं पॅशन फॉलो करू शकत नाहीत. ते असा विचार करतात की सध्या काहीतरी असं करूया ज्याने त्यांना पैसे मिळतील आणि नंतर कधीतरी भविष्यात ते त्यांचं पॅशन पूर्ण करतील. पण हा खूप चुकीचा विचार आहे, कारण कधी ना कधी तुमचं करिअर आणि तुमचं पॅशन एकमेकांच्या विरोधात उभं असलेलं नक्कीच दिसून येईल. वर्षानुवर्षे नावडती गोष्ट केल्याने तुम्ही आतल्या आत ब्रेक व्हाल आणि निराशता अनुभवाल. म्हणून प्रॅक्टिकली विचार करून आपल्या करिअरची निवड आधीपासूनच आपल्या पॅशननुसार करणे हे योग्य असतं. जर तुम्ही तुमचं पॅशन आताच फॉलो करू शकत नसाल तर पुढे जाऊन तर प्रॉब्लेम्स आणखी वाढतील. त्यावेळेस तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये आणखी गुरफटलेले असाल. पण मग आपल्याला हे माहीत कसं पडेल आपण पॅशनेट कशाबद्दल आहोत? यासाठी थोडा वेळ त्या क्षणाचा विचार करा, जेव्हा तुम्ही असं काहीतरी करत होते जे तुम्हाला खूप आवडायचं. त्या क्षणाबद्दल प्रत्येक गोष्ट कुठेतरी लिहून ठेवा, की तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं, तुम्हाला त्यावेळेस कसं वाटत होतं आणि तुम्ही त्यावेळेस काय काम करत होते. या सगळ्या गोष्टी लिहून काढा. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की त्यावेळेस तुम्ही एक अशी गोष्ट करत होता ज्याबद्दल तुम्ही पॅशनेटसुद्धा होता आणि काम करताना खुशसुद्धा होता. हे इमॅजिन करण्याची आणखी एक पद्धत आहे. उदाहरणार्थ, जर मला माहीत असतं की मी येणाऱ्या काही वर्षात मरणार आहे, तर मी आता काय करत असतो? मी तेव्हासुद्धा तेच केलं असतं का जे मी आज करत आहे, की दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य दिलं असतं? आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हिंमतवान आणि मोटिवेटेड राहावं लागेल. लोकांची मदत करणे आणि त्यांचं दुःख कमी करणे हे एका डॉक्टरचं काम आहे. आणि एक डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत आणि स्ट्रॉंग कमिटमेंटची गरज असते. एकदा एका शहरातल्या डॉक्टरने बाकीच्या काही डॉक्टर्ससोबत मिळून पार्टनरशिपमध्ये त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. खूप वर्षांपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. त्या डॉक्टरला आपल्या पेशंटसोबत बोलायला आणि त्यांची मदत करायला खूप आवडत होतं. पण जसा जसा वेळ जात होता त्याच्यासोबत असलेले डॉक्टर्स रिटायर व्हायला लागले आणि त्यांची जागा मग नवीन डॉक्टर्स घेऊ लागले. अशाच प्रकारे प्रॅक्टिस करत करत तो डॉक्टर त्याच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसचा सगळ्यात सिनियर डॉक्टर बनला. याच दरम्यान जशा जशा नवीन पॉलिसीज बनत गेल्या, आजूबाजूच्या गोष्टी बदलू लागल्या. अगदी देशाची अर्थव्यवस्था सुद्धा बदलू लागली. आता या डॉक्टरला पैसे कमी मिळत होते आणि काम जास्त करावं लागत होतं. आता तो त्याच्या करिअरमुळे टेन्शनमध्ये असायचा. तो अगदी त्रासून गेला होता. बऱ्याचदा त्यांनी आपली प्रायव्हेट प्रॅक्टिस सोडून एखाद्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये त्यांचे प्रोडक्ट विकण्यात मदत करण्याचा आणि ती कंपनी जॉईन करण्याचा देखील विचार केला. तर मग इथे नक्की झालं काय? आता या डॉक्टरला मेडिसिन विकण्यात जास्त इंटरेस्ट होता का? तर असं नाही. या डॉक्टरला याची जाणीव झाली होती की प्रोफेशनली तर त्याला अजूनही पेशंटसोबत राहायलाच आवडतं, पण एक सिनियर डॉक्टर म्हणून त्याच्यावर ॲडमिनिस्ट्रेशनच्या कामाचं एवढं जास्त प्रेशर आलं होतं की त्याला त्याचं पॅशन कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं. त्याला त्याच्या जॉबचा तिटकारा आला होता. पण शेवटी त्या डॉक्टरने या सिच्युएशनमधून एक मार्ग काढला. त्याने आपलं थोडंसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम बाकीच्या डॉक्टरांमध्ये वाटलं, जेणेकरून तो आपल्या पेशंटसोबत जास्त वेळ घालवू शकेल. आणि असं केल्यावर त्याला त्याच्या कामाबद्दल पुन्हा चांगलं वाटू लागलं. म्हणूनच आपली पॅशन ओळखणं खूप गरजेचं आहे. तसेच पैशांच्या हव्यासापोटी आपण आपली पॅशन तर हरवून बसलो नाही ना, याकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे. संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे. यशाच्या प्रवासात आपली पॅशन शोधणे ही तर फक्त पहिलीच स्टेप आहे. संधी स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही, बाहेर पडून तुम्हालाच ती शोधावी लागेल. तसेच तुम्हाला जास्तीत जास्त संधी मिळाव्या यासाठी तुम्हाला तुमचं पॅशन आणि त्याबद्दल असलेलं प्रेमसुद्धा दाखवावं लागेल. जर तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलण्याचा प्रयत्न केला तर बरीच लोकं याला पॉलिटिक्सचं नाव देतील. पण जर या गोष्टी मर्यादित राहून केल्या
तर तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. कारण बऱ्याचदा सिनियर पोझिशनवर असलेल्या लोकांशी आपल्या आयुष्याबद्दल, पॅशन आणि अपेक्षांबद्दल बोलल्याने तुमच्यासाठी नवीन संधी तयार होण्याची शक्यता वाढत असते. जर तुम्ही क्रिएटिव्ह आणि पॅशनेट असाल तर तुमच्यासमोर खूप संधी येतील. जर तुम्ही तुमचं काम नीट करत असाल तर तुम्हाला संधीची कमतरता भासणार नाही. कधीकधी असं देखील होऊ शकतं की तुमच्याकडे एका चांगल्या संधीसाठी लागणारे स्किल्स तर आहेत, पण संधी मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे स्किल्स दाखवण्याची गरज पडेल. नेहमी दूरदृष्टी ठेवून विचार करा. बऱ्याच लोकांना त्यांना मिळालेल्या संधी खूप अनकम्फर्टेबल करणाऱ्या असतात आणि त्यांच्यासाठी त्या खूप चॅलेंजिंग ठरतात, ज्यामुळे त्यांना गिव्हअप करावंसं वाटतं. पण जर तुमच्याकडे दूरदृष्टी असेल तर कदाचित तुम्ही असं पाऊल उचलणार नाही. चांगला आणि महान मधला फरक. कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला चांगलं काम करण्याबरोबरच आणखी काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. प्रमोशनसाठी तुमच्यामध्ये लीडरशिप स्किल असणं खूप गरजेचं आहे. पुढे जाण्यासाठी रिस्क घेणे आणि बोलणे देखील खूप गरजेचे आहे. तसेच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही बाकी लोकांपेक्षा कशा प्रकारे वेगळे दिसून येता आणि तुमच्या कामाबद्दल काय माइंडसेट आहे यावरून सुद्धा तुमच्या प्रमोशन परिणाम पडू शकतो. सगळ्यात आधी तर तुम्हाला तुमचं जॉब डिस्क्रिप्शन थोडं वाढवावं लागेल. तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जे काही करत आहात त्याहून जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे लोकांना समजेल की तुमच्याकडे बऱ्याच स्किल्स आहेत ज्या तुम्हाला प्रमोशनसाठी योग्य व्यक्ती बनवतात. याची तुम्हाला तुमच्या विकनेसवर काम करण्यात आणि तुमच्या स्ट्रेंथ्स आणखी चांगलं बनवण्यात सुद्धा मदत होईल. याचा अर्थ असा नाही की ओव्हरटाईम करून तुम्ही स्वतःला त्रास देत बसावा किंवा आपल्या सिनियरच्या इच्छा पूर्ण करता करता थकून जावं. याचा अर्थ हा आहे की तुम्ही अशा गोष्टी करा ज्या तुमच्या कामापेक्षा थोड्या वेगळ्या असतील. उदाहरणार्थ, आपल्या ज्युनियर्सला शिकवणे आणि त्यांच्यासमोर लीडरशिप स्किल्स दाखवणे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या लीडर्सला बऱ्याचदा वेगवेगळी कामं करावी लागतात. एक ओनरशिप माइंडसेट असण्याचा अर्थ असा की तुम्ही एका लीडरप्रमाणे विचार करायला हवा. प्रत्येक वेळेस असा विचार करा की तुम्ही करत असलेली गोष्ट तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत करू शकते का. लीडर्सला स्वतःच्या कामावर विश्वास असायला पाहिजे की ते जे काही करत आहेत ते अगदी योग्य आहे. तसेच त्यांना आधीपासूनच त्यांच्या मर्यादा माहीत असायला हव्यात. यामुळे त्यांना निर्णय घेण्यात मदत होते. आयुष्यात पुढे जात राहण्यासाठी विचार करून थोडी रिस्क घेणे आणि लोकांपेक्षा स्वतःची एक वेगळी आयडिया समोर ठेवणे हे गरजेचं आहे. असे निर्णय घेणे जे बाकी कोणीही घेत नसेल हे थोडं जास्त कठीण आहे, पण शेवटी यामुळेच तुम्हाला यश मिळेल. नात्यांचं महत्त्व. बऱ्याच लोकांना एकटं राहायला आवडतं, म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र बनणे आणि सगळ्यांपेक्षा वेगळं राहणे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे, पण यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की माणूस एकटा राहू शकत नाही. आपण आजपर्यंत यामुळे जिवंत राहिलो कारण आपण एकटे राहण्याऐवजी एकमेकांशी मिळून मिसळून राहत आलो. आपण एक असं नातं बनवलं ज्यामध्ये सगळ्यांचा फायदा असेल आणि यामुळेच आपण अजूनही सर्व्हाइव्ह करत आहोत. ही आपापसात फायदा करून देण्याची आयडिया प्रोफेशनल किंवा ऑफिशियल रिलेशनशिपमध्ये सुद्धा असते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही हे एकट्याने करू शकत नाही. तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशी लोकं लागतील जी तुम्हाला तुमच्या वाईट दिवसांमध्ये मदत करू शकतील. हजारो लोकांसोबत नेटवर्किंग करणे तर खूप चांगली गोष्ट आहे, पण सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे अशी नाती बनवणं ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. हा फायदा म्हणजे मटेरियलिस्टिक फायदा नव्हे, तर हा फायदा म्हणजे ज्यांच्याकडून तुम्हाला ॲडवाईस, फ्रेंडशिप आणि हेल्पसोबतच योग्य वेळेवर क्रिटिसिझम आणि शिकवणसुद्धा मिळेल. या नात्यांमध्ये सगळ्यात गरजेचं असतं विश्वास, अंडरस्टँडिंग आणि म्युच्युअल रिस्पेक्ट. अशा नात्यांना योग्य तेवढा वेळ देऊन हार्डवर्क, कमिटमेंट आणि समोरासमोर बोलून बनवता येऊ शकतं. जर तुम्हाला अशी नाती बनवायची असतील तर तुम्हाला प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने या लोकांशी बोलावं लागेल. तसेच यासोबत तुम्ही तुमचे पर्सनल आणि ऑफिशियल रिलेशन्स वेगळे ठेवून त्यामध्ये बॅलन्स बनवायला शिकणे हे सुद्धा गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफपैकी कोणत्याही एकाला वर ठेवता तेव्हा ते तुमच्या मेंटल हेल्थवर खूप जास्त परिणाम करू शकतं. चांगली नाती बनवणे आणि बोलणे
हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि या गोष्टी तुम्हाला अशा स्किल्स शिकवतात ज्या तुमच्या जॉबच्या वेगवेगळ्या पैलूंमध्ये तुमच्या खूप कामी येतील. या गोष्टी तुम्हाला एक चांगलं लीडर बनवण्यात तुमची मदत करू शकतात. यामुळे तुम्हाला चांगले क्लायंट मिळू शकतात. तुम्ही तुमच्या क्लायंट्सची गरज समजून घेऊन त्या पूर्ण करू शकता. अशा बऱ्याच गोष्टींमध्ये याचा फायदा होऊ शकतो. आजच्या समरीमध्ये तुम्हाला शिकायला मिळालं की जर तुम्ही तुमच्या पॅशनकडे दुर्लक्ष करून यशस्वी होण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्हाला तुमच्या कामातून कधीच समाधान मिळू शकणार नाही. तुम्हाला तुमची स्वतःची यशाची व्याख्या बनवणं गरजेचं आहे. लोक काय म्हणतात ते विसरून जा आणि काही वेळ स्वतःवर लक्ष द्या. यानंतर आपण ऐकलं, जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेस माहीत असायला हव्यात. तुम्ही दुसऱ्यांकडून फीडबॅक घ्यायला हवा आणि स्वतःला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसंच आपण पुढे शिकलो की आपलं खरं पॅशन शोधण्यासाठी लोकांचं ऐकणं सोडावं लागेल आणि स्वतःमध्ये डोकावून बघावं लागेल. यासोबतच आपण शिकलो की मेहनत केली तर संधी आपल्या समोर येतील आणि ॲक्शन्स घेतल्याने त्या संधी आपल्याला मिळतील. तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करून क्रिएटिव्ह पद्धतींनी मेहनत करू शकता. योग्य संधी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या कामाबद्दल आणि आपल्या फ्युचर करिअर प्लॅनबद्दल आपल्या सिनियरला सांगितलं पाहिजे. प्रमोशनसाठी शांत न राहता तुम्हाला तुमचं म्हणणं पुढे मांडता आलं पाहिजे. तसेच प्रमोशनसाठी तुम्हाला तुमची लीडरशिप स्किल दाखवावी लागेल आणि ते तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टींवर काम करून दाखवू शकता. तुम्हाला तुमच्या आयडिया सगळ्यांसमोर ठेवाव्या लागतील. यामुळे तुमची आयडिया चुकीची असली तरीसुद्धा तुम्हाला त्यावर पॉझिटिव्ह फीडबॅकच मिळेल. आणि शेवटी आपण हे शिकलो, खरी आणि विश्वासू नाती बनवणं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर खूप गरजेचं आहे. हे रिलेशन्स फक्त प्रॉब्लेममध्येच नाही तर तुम्हाला यशस्वी बनवण्यात सुद्धा तुमची मदत करतात. या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकेल. आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही स्वप्न बघण्याचा, एक चांगला लीडर बनण्याचा आणि डिसिजन मेकर बनण्याचा ॲटिट्यूड ठेवाल आणि तसं बनण्यासाठी हिंमत ठेवाल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.